नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की उन्हाळ्यात तुमच्या झाडांना तुम्हाला रोज पाणी द्यायला पाहिजे की नाही. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. चला आपण व्हिडिओला सुरू करूया. सगळ्यात पहिले मित्रांनो ते जाणून घेऊ आपण की झाडाला पाणीची गरज केव्हा असते आणि पाणी केव्हा टाकायचं असते. तर याच्यासाठी मित्रांनो आपण फिंगर डिप मेथड यूज करू शकता. फिंगर डिप मेथडची जी ही पद्धत आहे ती काय असते मित्रांनो, आपल्याला आपलं असं बोट घ्यायचं आहे. अजून हे जे आपलं माती आहे त्याच्यात असं बोट आपल्याला आतमध्ये असं टाकून द्यायचं आहे. आतमध्ये टाकल्यावर तुम्ही जसं आता हे मी असं आतमध्ये टाकायचं आहे तुम्हाला असं कुंडीच्या, म्हणजे हे जमिनीत जे झाडं असतात त्याच्यासाठी तेवढं करायची गरज नाही पडत. कारण तुम्हाला माहीत आहे जसं मित्रांनो जमिनीत झाडं असतात तर ते जे अंडरग्राऊंडमध्ये जे पाणी असते त्याच्यात ॲब्झॉर्प्शन होऊन जाते पाण्याचं, म्हणजे पाणी खाली चाललं जाते. तर झाडाला ओव्हर वॉटरिंग म्हणजे अति पाणी दिलं गेल्याने समजा ते खराब होत असेल तर ते नाही होत झाडाला. फक्त हे जे कुंड्या असतात हे कसं मित्रांनो बंद असतात, याचं पाणी जास्त कुठे दुसरीकडे जात नाही. म्हणून या कुंड्यामधले जे झाडं असतात ते आपले जास्त तर पाण्यामुळे खराब होतात. तर फिंगर डिप मेथड वापरायचे जसं मी सांगत होतो. तर तुम्हाला मित्रांनो असं बोट मातीच्या आतमध्ये टाकायचं आहे आणि समजा ही जी माती आहे मित्रांनो तुमच्या हाताला चिपकून आली, जसं पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हे आता माझ्या बोटाला चिपकून आलेली आहे माती. याचा अर्थ आहे मित्रांनो की झाडामध्ये, आणि जे हे बोट आहे मित्रांनो ते तुम्हाला एकदम डीपपर्यंत टाकायचं आहे, असं डेप्थपर्यंत घेऊन जाल म्हणजे जे आतलं मॉइश्चर आहे ते समजते त्याच्यात. आणि जसं आता पाहू शकता मित्रांनो की माझ्या बोटाला ही माती चिपकून आली आहे. ही माती जी चिपकून आली आहे मित्रांनो याचा अर्थ काय आहे की झाडामध्ये मॉइश्चर खूप आहे, म्हणजे पाणी आहे झाडाच्या मातीमध्ये, म्हणजे ओलसर आहे माती. तर तुम्हाला पाणी टाकायची गरज अजिबात नाही आहे. तर या झाडाला मित्रांनो आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे. तर अशा प्रकारे फिंगर डिप मेथड यूज करायची. अजून समजा आपण असं बोट टाकलं मित्रांनो आणि ते आपल्या माती जी आहे बोटाला चिटकून नाही आली, याचा अर्थ आहे की माती ड्राय आहे, त्याच्यात मॉइश्चर नाही आहे. तर झाडाला पाणी टाकण्याची गरज आहे, तर पाणी नक्की टाकून द्या. तशा प्रकारे मित्रांनो ही जी फिंगर डिप मेथड मी सांगितली ती यूज करायची आहे. मग आता आपला जो व्हिडिओचा प्रश्न होता मित्रांनो की तुम्हाला रोज पाणी टाकायला पाहिजे का, तर सगळ्यात पहिले मित्रांनो पावसाळा आहे तर त्याच्यात नाही करायचं असते, तुम्हाला फिंगर डिप मेथड यूज करू शकता. हिवाळ्यात पण फिंगर डिप मेथड यूज करू शकता. आणि उन्हाळ्यात तर तसं जे मित्रांनो आपले जे घराबाहेरचे जे झाडं आहे त्यांना रेग्युलर पाणी द्यायचं आहे, म्हणजे रोज पाणी टाकायचं आहे मित्रांनो. फक्त जे आपले इंडोर प्लांट्स असतील, जसे घराच्या आतमध्ये आपण झाडं लावून ठेवतो, तर जे घराच्या आतमध्ये लावलेले जे हे इंडोर प्लांट्स आहे मित्रांनो त्याच्यात आपल्याला फिंगर डिप मेथड यूज करायची जी मी तुम्हाला सांगितली. बाकी मित्रांनो जे आपले आउटडोर प्लांट्स आहे, घराच्या बाहेर लावलेले झाडं, त्या सगळ्यांना रेग्युलर वॉटरिंग म्हणजे रोज पाणी द्यायचं आहे. आणि हे जे इंडोर प्लांट्स किंवा जे आपले शेड एरियामध्ये आपण झाडं लावून ठेवले किंवा बाल्कनीमध्ये जे झाडं लावून ठेवले मित्रांनो, तिकडे ही जी फिंगर डिप मेथड मी सांगितली ती तुम्हाला वापरूनच तुमच्या झाडांना मग पाणी द्यायचं आहे. तसं तर उन्हाळ्यात मित्रांनो तुम्ही बाल्कनीमध्ये पण रोज पाणी टाकलं तरी चालेल. अजून जसं मी सांगितलं आउटडोर प्लांट्स आणि सगळीकडे मित्रांनो उन्हाळ्यात तुम्हाला रोज पाणी द्यायला पाहिजे. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता थोड्या वेळात इथे तुम्हाला स्क्रीनवर इथे प्लेलिस्ट येऊन जाईल. खतांची प्लेलिस्ट आहे, खूप चांगले खतं मी सांगितले आहे झाडासाठी, तर त्याला क्लिक करून नक्की पहा. इथे माझं एक वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनल मराठी आहे, म्हणजे वेदांग गार्डनर मराठी आहे, ते चॅनलचं लोगो येऊन जाईल, त्याला क्लिक करून नक्की पाहाल. त्याही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या चॅनलवर मी आधीच खूप सारे झाडासंबंधित व्हिडिओ टाकून ठेवले आहे. वेदांग गार्डनर मराठी आहे त्या चॅनलचं नाव. आणि व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्हीच्या टाकून दिल्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.